कारण राजेंद्र दिवसे साहेबांचं वैयक्तिक कार्य असं आहे की त्यांच्या पत्नींना लोक मतदान करणार 100%. सगळं बगलं बिगलं बांधून दिलं तर अजून माझ्या अगदी निवडणूक म्हणजे राजू भाऊंसाठी फक्त आम्ही काम धंदा सोडून पण येतोय. या जिल्हा परिषदमध्ये राजेंद्र दिवसे यांचं काम आणि यांचं युवकांबाबत एक धोरण ठरलेलं आहे. याच्या अगोदर पदावर होती, त्यांनी फक्त लुटायचं काम केलं. पण राजेंद्र दिवसे साहेबांचं तसं नाही. विकास चांगला झालेला आहे. राजेंद्र दिवसेने विकास चांगलाच केला. त्या वहिनींना आज जे उमेदवारी मिळाली आहे त्या महिला सक्षमीकरणासाठी पण ती काम करत आहेत. गोरगरिबांसाठी म्हणजे खरोखरच राजू दिवशी नेता एक नंबरच आहे. गावात कोणताही गट असू दे, गट तर न मानता म्हणजे त्यांनी आतापतूर कामं केले आहेत. वैयक्तिक कोणताही स्वार्थ नसताना त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत. मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून प्रत्येकाला निधी मिळवून दिलेला आहे. फक्त गोरगरिबांनी सामान्य माणसांच्यासाठीच तो झटत आलेला आहे. सामाजिक बांधिलकीला जोडलेले नाळ यावरूनच कळते राजू दिवशी साहेब. राजेंद्र दिवसे साहेबांचं कसं आहे, समाजकारण हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा. राजकारण हा मुद्दा नाही आहे. न कुठला गट तट मानता कोणताही कोणही गेलं तरी ते त्यांची कामं करून देतात. हे असं कोणतरी विरोधक करत आहेत, पैशाला वापर नाही आहे, त्यांना गरज पण नाही आहे. त्यांच्या कामाची पोचपावती आहे, निकाल लागल्यानंतर समजणार. कारण आज जी उमेदवारी मिळाली ते त्यांच्या कष्टाचं फळ आहे. त्यांच्यावर कोणतंही पद नाही आहे आणि ते का पैशाचा वापर करतील. आणि कुठलंही पद नसताना त्यांनी आता एक काम केलेलं आहे. दादा काय सांगाल, आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत, कुणाचं वार आहे इकडे? शिवसेने धनुष्यबाण आल्याशिवाय समाजकार्य होऊ शकत नाही. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची धामधूम एकीकडे सुरू आहे, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचं काय, याच पार्श्वभूमीवर मी पोहोचलोय कोल्हापूर शहरालगत असलेल्या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि याच शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील नागदेवाडी जी पंचायत समिती आहे, नागदेवाडीमध्ये मी पोहोचलोय. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. गेल्या 4.5 वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासकांचा कारभार सुरू होता. गेल्या 10 वर्षांपासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत आणि आता अनेक वर्षानंतर या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात एक उत्साहाचं आणि वातावरण कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. मात्र दुसरीकडे जे उमेदवार आहेत ते उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतायत. आपला मुद्दा, आपला अजेंडा, आपलं व्हिजन ते त्यांच्यासमोर मांडतायत आणि त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या परिसराचा विकास झालाय की नाही, त्यांच्या गावाचा विकास झालाय की नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणण्यासाठी मी आता पोहोचलोय नागदेवाडीमध्ये. आणि नागदेवाडीतील काही नागरिक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मित्रा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, तू तरुण आहेस, कसं या निवडणुकीकडे बघतोयस? एकंदरीत आता जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामध्ये या जिल्हा परिषद मध्ये राजेंद्र दिवसे यांचं काम आणि यांचं युवकांबाबत एक धोरण ठरलेलं आहे. आणि युवकांना खेळाच्या संदर्भात जिथे इथं मदत लागेल, जिथे इथं निधी लागेल तिथे भरीव असं काम केलेलं आहे युवकांसाठी. त्यासोबत मुख्यमंत्री सहाय्यता योजनेमध्ये आमच्या प्रत्येक व्यक्तीला मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून प्रत्येकाला निधी मिळवून दिलेला आहे. त्याचसोबत आमच्या गावातील प्रत्येक अडीअडचणीला मदतीला धावून जाणारा हा नेता आमच्यासाठी तत्पर म्हणून धावून आलेला आहे. आणि आमच्या गावातील प्रमुख कामं असतील, पाण्याच्या योजना असतील, रस्ते असतील, गटर्स असतील, त्या संदर्भातील 24 लाख रुपये आपल्या शाळेसाठी निधी आता मंजूर केलेला आहे. आणि ह्या कामातून आपल्या शिवसेनेच्या योग्य मार्गदर्शनाखाली, चंद्र नरके यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली त्यांनी भरीव असं काम केलेलं आहे. आणि कुठलंही पद नसताना त्यांनी आता हे काम केलेलं आहे. आणि आता जर त्यांना हे पद जर मिळालं तर ह्याच्यापेक्षा कोट्यवधी निधी आपल्या गावात ते आणू शकतात आणि त्या अनुषंगाने युवकांना भरीव असं काम देऊ शकतात आणि युवकांच्या बाबतीत युवक कल्याणासाठी काम करू शकतात. नक्कीच, जसं की दादा या मित्रानं सांगितलं की त्यांनी पद नसतानाही अनेक त्यांनी कामं या मतदारसंघात केलेली आहेत. युवकांसाठी कामं केली आहेत, पाण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. अनेक विकास कामं या पाढा या मित्रानं आपल्या समोर वाचलेला आहे. मात्र कुठंतरी राजेंद्र दिवसे यांना या जिल्हा परिषद सदस्य पदाचा एक स्वार्थ होता म्हणून त्यांनी ही कामं झटपट करून घेतली असं वाटते का? नाही, त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. ते जवळजवळ 15-20 वर्षापासून तरुण मुलांच्यात काम करत आहेत आणि त्यातूनच त्यांनी हा राजकारणाचा पाडा घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. वैयक्तिक स्वार्थ करणारे लोक वेगळे असतात. आमच्या गावात असणारे रस्ते असतील, गटर्स असतील किंवा हे पाराचं काम असेल किंवा पालखीचं एक आसन आहे, हे त्यांनी वैयक्तिक स्वखर्चातून केलेलं आहे. जी ह्याच्या अगोदर पदावर होती त्यांनी फक्त लुटायचं काम केलंय. पण राजेंद्र दिवसे साहेबांचं तसं नाही.
ते एकदम म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की वैयक्तिक कोणताही स्वार्थ नसताना त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत. दादा तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही या गावातले रहिवासी आहात, किती विकास झालाय असं वाटतंय हो? नाही, विकास चांगला झालेला आहे. राजेंद्र दिवशीने विकास चांगलाच केलाय. बऱ्याच कायम सगळ्या रोड वगैरे म्हणा, मंदिराचं म्हणा, पाराचं म्हणा, व्यवस्थित सगळं काम केलेलं आहे. त्यामुळे काय आपली अडचण नाही. जिल्हा परिषद प्रशासनाचा जवळपास 4.5 वर्ष कारभार सुरू होता. तो कारभार समाधानी वाटला का हो तुम्हाला? समाधानी वाटलं. हा. व्यवस्थित आहे कारभार, काही प्रॉब्लेम नाही. बरं. राजेंद्र दिवशीचं काम पण चांगलं आहे. व्यवस्थित काम काय रोडच्या संदर्भात म्हणा, पाराच्या संदर्भात व्यवस्थित काम करतात, काही प्रॉब्लेम. इतके दिवस तुम्ही सांगितलं की स्वखर्चातून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. ही कुठेतरी जिल्हा परिषद सदस्य पदाचे एक पेरणी म्हणून त्यांनी केली आणि आता एकदा पद मिळालं तर काय वाटतंय? हा, जर स्वार्थ असताच किंवा राजकारण असतं तरी पद नसताना काम करणं योग्य. कोट्यवधीची विकास कामं केलेले आहेत आणि जर स्वार्थ असता, राजकारण असतं तर एवढी कामं करायची काही गरज नव्हती. आणि आज त्यांना इथं गावच्या लोकांसाठी किंवा कुणासाठी काम करायची पण काही गरज नाही. चंद्रदीप नरके साहेबांच्या एकदम अत्यंत जवळचे आणि विश्वास आहेत ते. त्यामुळे निधी किंवा हे स्वार्थ किंवा राजकारण ह्याच्या पलीकडे जाऊन एक युवकांचं स्थान म्हणून किंवा वहिनींना आज जे उमेदवारी मिळालंय त्या महिला सक्षमीकरणासाठी पण ती काम करत आहेत. त्या अर्चना चॅरिटेबलच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या महिलांचे विविध शिबिर त्यांनी राबवलेलं आहे आणि स्वार्थाचं राजकारण हे कधीही त्यांनी केलेलं नाही. बरोबर, तू जे काही बोललास ते मान्य आहे. मात्र आता राजेंद्र दिवसे हे निवडणुकीच्या रिंगणात नसून त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एक महिला म्हणून त्यांना काहीतरी मर्यादा असणार ना, तसं वाटेल का त्या विकासासाठी सक्षम आहेत? हा, विकासासाठी सक्षम आहेत कारण ते त्यांचं जे शिक्षण झाले ते वेल एज्युकेटेड आहेत आणि आज वेल एज्युकेटच्या शिक्षणाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची गरज आहे समाजाला. कारण जिल्हा परिषद मध्ये ज्या सभागृहात काम करायला लागतंय किंवा ज्या बाबी समजून घ्यायला लागतात, जो निधी लावायला लागतो ह्या त्यांना माहीत आहेत. कारण ज्या साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जे काम बघितले, ज्या वहिनींनी काम बघितले, त्यांनी असं जवळून काम बघितलं. त्यामुळे त्यांना जिथं निधी लावायचा आहे, सभागृहात बोलायचं आहे किंवा ज्या गोष्टी सभागृहात मांडायच्या आहेत किंवा निधी आणायचा आहे, या सगळ्या बाबतीत त्यांना पूर्वकल्पना आहे या गोष्टीची. आणि एकंदरीत त्यांनी याच्या आधी त्या अर्चना चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी महिलांसोबत काम केलेलं आहे आणि त्यांचा त्याला दांडगा अनुभव आहे त्या गोष्टींचा. आपण आजपर्यंत अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत. निवडणुकीपुरतं यायचं, मतं मागायचीत आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं राजेंद्र दिवसे आणि त्यांच्या पत्नी करणार नाहीत कशावर? राजेंद्र दिवशी साहेबांचं कसं आहे, समाजकारण हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा, राजकारण हा मुद्दा नाही आहे. त्यांना समाजकारण करायला खूप आवडते, त्यामुळे ते 15-20 वर्षापासून फक्त समाजकारण करतात. पण असं पण असते ना की एकदा पद कुठलं तरी मिळालं की कॉलर ताट होते आणि गाडीचे काचा पण खाली आहे नंतर. नाही, तसं काही त्यांचं होणार नाही. 100% आम्ही गॅरंटी देतो. कारण तसं जर असतं तर त्या ह्या मुलांच्यात कधीच वावरे नसते. जे आता आधी जे आहेत त्यांच्यात आणि याच्यात खूप फरक आहे. कसं आहे, जर त्यांना स्वार्थ असता, काच खालीच केली नसती तर ते एवढ्या लोकांनी जनतेतून एवढा संपर्क झालाच नसता त्यांचा किंवा चंद्रदीप नरके साहेबांनी एवढा विश्वास दाखवला नसता. कारण आज जी उमेदवारी मिळाली ते त्यांच्या कष्टाचं फळ आहे. गेली 15 वर्ष झालं या गावातून, नागदेवडी गावातून प्रत्येक वेळी शिवसेनेच्या उमेदवाराला लीड आहे. हे लीड मिळायचंच कारण स्वतः राजेंद्र दिवसे साहेब आहेत आणि यांचं काम आहे, शैक्षणिक आहे किंवा खेळाडूंच्या बाबतीत आहे, युवकांच्या बाबतीत आहे किंवा प्रशासनावर एक पकड आहे. त्यामुळे इथपर्यंत ते पोहोचलेत आणि दांडका संपर्क आहे त्यांचा. कुठल्याही गावात गेला तर आज तुम्ही सांगितलं राजेंद्र दिवसे कोण, मग ते सरळ सांगतील की बाबा शिवसेनेचे राजेंद्र दिवसे साहेब हे सगळ्यांच्या उमेदवारांच्या सगळ्यात पुढे माणूस असणार राजेंद्र दिवसे साहेब. आज कोणी वारलेला असू दे, कुणाचा बारसा असू दे, जेवणाचा कार्यक्रम असू दे, लग्नाचा कार्यक्रम, आवर्जून तो माणूस पुढे आहे. आज कुठलाही नेता कुठे पोहोचू शकत नाही पण तो माणूस तिथपर्यंत पोहोचलेला आहे आणि सगळ्या लोकांच्या, युवकांच्या त्याने एक प्रकारचं एक आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. माझ्यासोबत काय या गावातील महिला आहेत, आपण त्याच्याशी बोलूया. गोरगरिबांसाठी म्हणजे खरोखरच राजू दिवशी नेता एक नंबरच आहे आणि आपल्यासाठी तो नेता नाहीच आहे. म्हणजे गोरगरिबांचा नेत्यासारखं राजकारण त्याला करायची काही गरजच नाही. फक्त गोरगरीब सामान्य माणसांच्यासाठीच ते झटत आलेला आहे. आता निवडणुका झाल्यानंतर तसा जो तुम्ही म्हणताय राजू दिवसे तसं पुढे दिसणार का? नाही, अजिबातच नाही. निवडून आला नाही तरी सुद्धा तो असा गर्वानं पण राहणार नाही आणि नेता म्हणून ते वावरणारच नाही. असा आम्हाला 100% त्याची गॅरंटीच आहे.
महिला म्हणून तुम्हाला काय वाटते, गावात काय अजून समस्या किंवा काय कामं व्हायला पाहिजे असं वाटतं? रेशनचं पण रेशन गोरगरिबांना मिळत नव्हतं. राजसाहेबांनी सगळ्यांना मिळवून ते दिलं, त्याच्यामुळे ते नेता हे हा. तुम्ही महिला आहात, राजू दिवसे यांच्या पत्नी ज्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तुमचाही संसार आहे, आपण संसार ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेला आपल्या संसारातनं वेळ मिळत नाही, तसं त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना वेळ मिळेल का हो आपल्या संसारातनं विकास कामं करायला? 100% वेळ आपल्यासाठी वेळ काढणार, हा. जनतेसाठी तर काढणारच. बर दादा, काय सांगाल, आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत, कुणाचं वार आहे इकडे? शिवसेनेचे का हो? शिवसेनेत म्हणजे चंद्रदीप नरके साहेबांच्या माध्यमातून करवीर मतदारसंघामध्ये एकही काम असं राहिलेलंच नाही हा. कोणतं की बाबा म्हणजे हे राहिले, त्यामुळं ते शिवसेनेचंच वार आहे. आता या मतदारसंघातून शिवसेनेतून राजेंद्र दिवसे जे आहेत त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत, काय वाटतंय त्यांच्याकडनं विकास कामं करतील का होत्या? आता ह्यो आपण रस्ता केलाय हा जो चंद्रदीप नरके साहेबांच्या माध्यमातून केलाय, बर अजून मला वाटतं याचं बिल पण निघालं नसेल तर हे दिवसे साहेबांनी काम करून दिलंय आधीच जनतेला. बर म्हणजे ना पद कुठलं ना कुठलं, हे आता जवळजवळ 3 वर्ष झालं म्हणजे जिल्हा परिषदची ते तयारी करत आहेत. हा. म्हणजे असं न कुठला गट तट मानता कोणताही कोणही गेलं तरी ते त्यांची कामं करून देतात. मित्र, असं वाटतंय का रे कुठंतरी राजेंद्र दिवसेंनी आता पैशाचा अमाप वापर केलाय, आमिष दाखवल्यात आणि लोकांवर, तरुणांवर दबाव तंत्र टाकून ते निवडणूक लढवा लागल्यात? तसं असतं तर आता गावातला 90% म्हणजे युवा वर्ग त्यांच्या पाठीमागे राहिला नसता. हा. त्यांनी प्रत्येक गावातले युवा कुठलीही पिढी जाऊ दे, भले तो 10 वर्षापासून असू दे, ते 60 वर्षाच्या युवकापर्यंत सांगवले. 60 वर्षाचा युवक आपण धरत नाही, पण तो आता त्यांच्यासाठी वयस्कर व्यक्ती 60 वर्षाच्या युवकासारखी त्यांच्यासाठी पळायला लागले. यावरून त्यांची कळत्या सामाजिक बांधिलकीला जोडलेले नाळ यावरूनच कळते त्यांच्या दिवशी साहेबांनी. पण हे आता निवडणुकीपुरतं राहील, पुढे गेल्यावर बाकीच्या जिल्हा परिषद सदस्यासारखंच होणार. गेले 15 वर्ष आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. आज एक असा प्रसंग आमच्या वैयक्तिक घरावर प्रसंग होता की भले गणपतीच्या सणासुदीच्या दिवसात आमच्या घरात इतका वाईट प्रसंग होता की ते तेव्हा त्यांचं काही पद नाही, काय नाही, तर ते वैयक्तिक देऊन आम्हाला त्यांनी इतकी मोठी मदत केली की ते आम्ही सांगू शकत नाही. मग आम्ही ते गट तट विसरून न बाळगता फक्त राजेंद्र साहेबांसाठीच आम्ही असणार आहे. यावेळेला तुम्ही मतदान करताना माणूस बघणार की पक्ष बघणार? माणूस का हो? अहो तसं त्यांचं कार्यच आहे ना. म्हणजे गावात कोणताही गट असू दे, गट तट न मानता म्हणजे त्यांनी आतापर्यंत कामं केलेत आहे. दादा, तुम्हाला काय वाटतंय, राजेंद्र दिवसे यांनी पैशाचा भरपूर वापर केलाय गेल्या कित्येक दिवसांपासून, आताही या निवडणुकीत पैशाचा वापर करतायत, लोकांवर दबाव टाकतायत आणि निवडणूक लढवतायत? त्यांच्याकडे कोणतंही पद नाही आहे आणि ते का पैशाचा वापर करतील? त्यांचं 15 वर्ष 20 वर्षापासून लोकांच्यावर जे जनसंपर्क आहे त्यातूनच त्यांना ते या निवडणुकीत लोक दाखवून देतील की काय त्यांनी लोकांसाठी केलेलं आहे किंवा तरुणांसाठी काय केलेलं आहे. बर, त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद मतदारसंघ जो असतोय तो आता तुम्हाला माहिती आहे मोठा मतदारसंघ असतोय, या संपूर्ण मतदारसंघातील लोक राजेंद्र दिवसे यांच्या पत्नीसोबत का राहील? कारण राजेंद्र दिवसे साहेबांचं वैयक्तिक कार्य असं आहे की त्यांच्या पत्नींना लोक मतदान करणार 100%. बर, कारण संपर्क त्यांचा एवढा आहे की जवळजवळ ह्या 8-9 गावांमध्ये म्हणा किंवा बाकीच्या गावांमध्ये सुद्धा त्यांचा जनसंपर्क खूप आहे. लहान तरुण मुलांना सुद्धा ते म्हणजे जवळून ओळखतात, बर, एवढा संपर्क आहे त्यांचा. आणि त्यांनी अत्यंत म्हणजे कोणताही लोभ न ठेवता त्यांनी कामं केलेले प्रत्येक गावामध्ये. मावशी निवांत बसलायचा? काम नाही म्हणून कामं नाही म्हणून होय? बरं, आता निवडणूक आहेत माहितीये ना बघा. हाय बर, गावात कामं झाल्यात होय हो? सगळी झाल्यात, सगळं बगलं बिगलं बांधून दिल्यात राजून माझ्या. बर, मग रस्ते पाणी झाल्यात का नाही? झाल्यात, चकचकीत आहे सगळं. बर, मग आता निवडणुकीला ते उभारल्यात ते तरी माहितीये का? हाय मग पुढे कामं करतील होय हो? करणार की हा? करणार की. काय काय कामं केली तिने आतापर्यंत? आतापर्यंत सगळ्यांनी चकचकीत ठेवल्यात, हा. चपरू होतीत काढून बंगलं बांधून दिल्यात. आणि ते काय ठेवायचं? हा? आणि काय ठेवायचं? मग आता निवडून आल्यावर 5 वर्ष गायब होणार की सोडून तुम्हाला? हा जा का निवडून आलं ना, मग तेवढ्या पुरतच फक्त करून दिलं होतं तुम्हाला ते. आणि आता देणार नाही वे? काय वाटतंय, देणार का नाही? देणार. एकटा टीव्ही माणूस आहे तो. हा. होय, असाला बडा बोलणारा नव्ह. पण भेटायला पाहिजे की माणूस, यायला पाहिजे, आपल्याला भेटायला पाहिजे, आपल्या तक्रार ऐकायला पाहिजे. येते का कधी माणूस? येणार की. येणार. का त्याला सवड झाली अहो येणार. जरा बर. 12 ओढ्या आहेत त्याच्या. बर. मग जनता सगळी त्याच्या हातात आहे. हा. मग मावशी काय हो, कामं झाले तुमचे? झाले भरपूर झाले.
काय काय कामं झाली? 40 वर्षाचा पोरगा असेल तर नसेल भरपूर कामं केले त्यांनी. बर होय सगळ्यांनी पेन्शन केल्या, लाडक्या बहिणीत नाव बसवल्यात, बर सगळं असं म्हणजे व्यवस्थित कामं करतोय. कोण मेलं गेलं तरी येतोय जातोय असं आहे. दादा नमस्कार. नमस्ते. काय शेताकडे गेलता काय? होय शेताकडे गेलेलो. कामं जोरात आहेत. कामं जोरात आहे, प्रचार जोरात आहे. प्रचार जोरात होय होय अगदी अगदी निवडणूक म्हणजे राजूभाऊंसाठी फक्त आम्ही काम धंदा सोडून पण येतोय. राजूभाऊने असं काय केलंय हो गावात तुम्ही? राजूभाऊंचा काय प्रश्न नाही आहे. राजूभाऊंचं व्यक्तिमत्व, संयम आणि त्यांचं कार्य बर याच्या जोरावरती आम्ही त्यांच्या पाठीशी 100% हे राजूभाऊ. आता फक्त निवडणुकीपुरतच दिसतं. नाही 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 अजिबात नाही निवडणूक नाही. मागल्या 5-6 वर्ष झाले ते राबत आहेत. बर हे निवडणुकीचा उद्देश धरून अजिबात राबलेला नाहीत आणि त्यांच्या कामाला आणि कार्याला बघूनच त्यांना तिकीट मिळालेलं आहे पक्षाचं. कुठेतरी म्हणतात असा या जिल्हा परिषद सदस्य पदाचा त्यांना एक स्वार्थ आहे म्हणून 5-6 वर्ष कामं केली. चुकीचं काहीतरी पेरत आहेत लोक. कोण म्हणत असेल ते अजिबात सगळं 1 नंबरचं चुकीचं आहे. आता या निवडणुकीत राजेंद्र दिवसे आणि त्यांच्या पत्नी प्रियांका दिवसे या निवडणुकीत प्रियांका दिवसे उतरल्यात ना? होय पैशाचा लय वापर करायला लागल्यात, दबाव तंत्र वापरतात आणि निवडणुका लढवा लागल्यात. हे असं कोणतरी विरोधकच पेरत आहेत. पैशाचा वापर नाही आहे, त्यांना गरज पण नाही आहे. त्यांचं कामाची पोचपावती आहे. निकाल लागल्यानंतर समजणार लोकांना आणि जनतेना. निकाल आल्यानंतर समजा तुम्ही म्हणताय जसं निकाल येणार, निवडून येणार, 100% निवडून यावर म्हणते ना आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात कॉलर ताट होत्या, गाडीची काच खाली करणार नाही. त्यापैकी हे नाही आहेत राजेंद्र दिवसे आणि प्रियांका ताई पण नाही आहेत. प्रियांका ताईंनी पण त्यांच्या मिस्टरांच्या पावलावर पाऊलच उचललेले आहेत आणि त्यांना हे त्यांचं राजेंद्र दिवसांचं शिक्षण पण आहे. त्यामुळे कॉलर ताट होणं मला तर वाटत नाही ह्यांच्यानं होणार आहे. असं आता तिने कामं केली असं तुम्ही म्हणालात, तिने भरपूर कामं या ठिकाणी केलेले आहेतच आणि दिसतात पण लोकांना. होय ना, पण ही कामं करत असताना कुठंतरी राजेंद्र दिवशीने तोंड बघून कामं केली? अजिबात नाही. कोणी जाऊ दे, एखाद्या व्यक्तीने सांगू दे माझं काम केलं नाही, मी तिथं गेलोय आणि राजेंद्र दिवशीकडून माझं काम झालेलं नाही, असं एकही मला तुम्हाला कुठे भेटणार नाही. आता प्रियंका राजेंद्र दिवसे या शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवा लागल्यात. बरोबर आहे. तुम्ही मतदान करताना व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्ती आणि पक्ष दोन्ही बघून आम्ही हे करणार. कारण वरती शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पण भरपूर खाली कार्य होत आहे आणि निधी पण मिळत आहे. शिंदे साहेब पण काय सामान्यातूनच वरती गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना ग्राउंड लेवलची पण माहिती आहे, काय करावं लागते काय नाही. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या पण नेतृत्वाखाली प्रियांकाताई दिवसे यांना आम्ही स्वतः उभा केलेला आहे या निवडणुकीला. तुम्हाला काय वाटतंय, काय काय कामं प्रलंबित आहेत गावात? काय नाही बघा, चाललंय व्यवस्थित चाललेलं आहे. काय कुठं ते गल्लीला रस्ता केल्यात हे असं चालू असतंय. कुठं ते शिंगणापुरापर्यंत रस्ता केलाय. काय आता कुठंतरी कडनं रस्ता कुठंतरी ऊस वाढायला. जी कामं झाली ती कुणी केली असं दिसतंय तुम्हाला? काय आता कोण येणार त्यानं ते आपलं केले काम. बाकी सत्ताधारांनी काम केलं. सत्ताधाऱ्यांनीच केली असं वाटतंय का? सत्ताधाऱ्यांनी सगळी कामं केली नाही. बिगरची कशी करणी याची फंड या नको. बरोबर. मग ज्याचा फंड आला त्यांनी कामं केली आणि चांगल्या पद्धतीने केलेले. निस्वार्थीपणाला एकदा 2 वेळा रस्ता झाला चांगला, लाईटीची सोयी चांगली आहे, गावात पाण्याची चांगली सोय आहे. म्हणजे गाव सुधारायला लागले का मागे जायला लागले? सुधारायला लागले. माऊली काय दूध घालून आला काय घालायला चालला का? दूध घालून आलोय आता. घालून आला का? आता मतदान द्यायला जायचं 5 फेब्रुवारीला. बरोबर आहे. देणार का नाही? देणार की. काय डोळ्यासमोर काय ठेवणार? धनुष्यबाण. का हो? धनुष्यबाण आल्याशिवाय समाजकार्य होऊ शकत नाही. असं काय धनुष्यबाणात ताकद आहे म्हणता तुम्ही? धनुष्यबाणात जेवढी ताकद आहे तेवढी बाकीच्या पक्षात कुठल्याच ताकद नाही. आणि केंद्रात पक्ष त्यांचाच आहे, महाराष्ट्रात पण त्यांचाच आहे. आणि आता जिल्हा परिषदला जर त्यांचं सरकार आले तर समाजकार्याला पद्धत चालना चांगली मिळणार. एवढ्या योजना आताच्या तुम्ही म्हणताय महायुती सरकार म्हणजे शिवसेना एवढ्या योजना आणल्या, त्या सगळ्या योजना फसव्या आहेत. कोण म्हणते? विरोधक म्हणतात नव्हता. अविरोधक म्हणतात. मिळालेली जनता तरी बोलणार ना. शेतकरी वर्ग म्हणणार, महिला मंडळ म्हणणार. एकनाथ शिंदे साहेबांनी काय काय केलं ते दिसते ना, ते पेपरलाच येते. त्यांच्या खात्यावर जमा होतात पैसे, हे तरी खोटं बोलत नाही. म्हणजे लाडकी बहीण मिळाली म्हणजे सगळं झालं का? बाकी तसं ना, बाकी शेतकऱ्यांनी पण भरपूर काहीतरी मिळत आहेच की. PM किसान योजना आहे,
परत त्याचा फायदा होतोय का हो शेतकरी आणि नागरिकांना? शेतकऱ्याला फायदा होतोच की नमुना मिळतोय, हा. बऱ्याच लोकांना फायदा होतोय. म्हणून शिवसेना ही यावीच लागते. काय हो मामा म्हणतात काय तथ्य आहे का? तथ्य आहे बर की आता सगळी योजना राबवत्या शेतकऱ्यांच्या खात्यापासून येते पैसे, त्यामुळं व्यवस्थित सगळं आहे. बर दादा काय काही लोकांची शंका आहे ती जिल्हा परिषद निवडणूक आहेत, काय वारं कोणाचं आहे? शिवसेना तुम्ही पण शिवसेना का हो? वरनं आमचा आमदार स्वतः राबत्यात, हा. त्यामुळं बिंदास बर राबत्यात येतात तरी का? हे आता 1.5 कोटीचा रस्ता हे केलं चालू आहे हे आहेच. बर 1.5 कोटी खर्च केला असतील तरी का पैसे अजून चालू आहे. शिंगणापूर रोड पण जाणार आहे पूर्ण ह्यो. हा. आता मतदान करताना काय बघणार, माणूस काय पक्ष? पक्ष बघणार. तर एकूणच आपण या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील नागदेवाडी जी पंचायत समिती आहे, या गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, महिला असतील, यांच्याशी सर्वांशी संवाद साधला. या संवादातून आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं की गावामध्ये नागदेवाडी जे गाव आहे हे गाव वाढतच चाललेलं आहे. वाढत अर्थात काय, विकास कामं मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि अजूनही कामं काही प्रलंबित आहेत, ती कामं होणं गरजेचे आहे, अशा काही नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या. दुसरीकडे या मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे जे आमदार आहेत चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून अनेक विकास निधी आलेला आहे. त्या निधीच्या माध्यमातून रस्ते असतील, लाईट असतील, पाणी असेल, अशी अनेक विकास कामं मार्गी लागलेले आहेत. सध्या जे शिवसेनेचे या ठिकाणी उमेदवार आहेत राजेंद्र दिवसे यांच्या पत्नी प्रियांका राजेंद्र दिवसे यांनी या परिसरामध्ये तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल आणि ज्येष्ठांपर्यंत, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत ज्या काही सोयी सुविधा देण्याची गरज आहे त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असा जर माणूस सभागृहात गेला तर नक्कीच आमच्या गावाचा कायापालट होईल असा आशावाद काही नागरिकांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेला आहे. मात्र 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे, 7 तारखेला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल आहे. त्याच वेळी आपल्याला कळणार आहे की नागदेवाडी गावातील ग्रामस्थांचा कौल नेमका कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, शिंगणापूर.